सो गाईज तुम्हाला खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे. पण कळत नाही तुम्हाला सांगू की डायरेक्ट दाखवू? उद्याचा दिवस खूप खास आहे आणि खूप एक्साइटेड आहे मी उद्याच्या दिवसासाठी. हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. सो आता सकाळ दिवसाची सुरुवात झालेली आहे. अंघोळ वगैरे झाले. आता फक्त चहा नाश्ता वगैरे करू आणि आपण आपल्या कामाला लागू. कारण की तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट मी सांगणार नाहीये, दाखवणार आहे. त्यासाठी तुम्हाला 2 दिवस वाट बघावी लागेल. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि खूप अशी म्हणजे एक्साइटेड गोष्ट आहे. सो ती मी तुम्हाला सांगेनच. सो त्यासाठी आपल्याला आता मुंबईला निघायचं आहे. दुपारी आपण निघतोय मुंबईसाठी. सो बॅगा वगैरे पॅक करायच्यात अजून. सो चला. मी इथं जेवायला बसलोय आणि आमची जिरी मला वाकून बघते इथनं. गाईज बॅग वगैरे पॅक करून रेडी आहे. फक्त आता थोड्या वेळात आपण निघू घरातून. सो आता चौकात जातोय. पप्पा येत आहेत मला सोडायला. सो गाईज आता मी आलोय वीर रेल्वे स्टेशनला. स्टेशन आहे वीर. सो आता बघू, तिकीट वगैरे काढू. अजून ट्रेन बघितली नाही कुठपर्यंत आले किंवा लेट आहे किंवा टाईमवर आहे. चेक करू आपण आता. सो आता आलोय वीर रेल्वे स्टेशनला. सो गाईज आता तिकीट वगैरे झाले काढून आपलं. आता आपण वाट बघू. त्यांना विचारलं मी किती वाजता ट्रेन येईल म्हणून, टाईमावर आहे काय. तर ते बोलले की 4 वाजेपर्यंत येईल. 3:30चा टाईम आहे, पण कधी कधी ती लेट होते. सो 4 वाजेपर्यंत येईन बोललेत. सो आता आपण इथं जरा बसू. तिकीट वगैरे काढलं आहे आपण. ₹75 तिकीट आहे इथनं डायरेक्ट घनसोली. नाहीतर बसनी जे आहे ना 222 रुपये काहीतरी घेतात पनवेलपर्यंत आणि परत तिथनं वेगळं तिकीट घनसोलीपर्यंत. सो हे बरं परवडते की ₹75चं तिकीट काढायचं नंतर डायरेक्ट घनसोली. पनवेलला उतरायचं, पनवेलवरनं ट्रेन चेंज करायची, डायरेक्ट घनसोली. आणि टेन्शनच नाही. सो चला आता बरेच वर्षांनी प्रवास करतोय ट्रेननी. ह्याच्या आधी मी जायचो मुंबईला तर सारखा ट्रेननीच जायचो. पण आत्ता बरेच वर्षांनी ट्रेननी प्रवास करतोय. कारण की मध्ये मध्ये मी बसनीच जायचो. बघू आता, गर्दी नसली पाहिजे. वाटत तर नाही कारण की प्लॅटफॉर्मला तर गर्दी दिसत नाही. बघू, चेक करू. सो गाईज तुम्हाला खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे. पण कळत नाही तुम्हाला सांगू की डायरेक्ट दाखवू? त्यामुळे मला असा विचार आहे की आपण डायरेक्ट दाखवू तुम्हाला. सांगण्यापेक्षा सांगितल्याच्या नंतर मग तुमची एक्साइटमेंट संपेल. सो चाललोय मुंबईला. त्याच कामासाठी मी आज मुंबईला चाललोय. मग ते तुम्हाला मी डायरेक्ट दाखवतो. मी तुम्हाला सांगत नाही आता कशाला चाललोय, काय चाललोय. मी तिथं गेल्याच्या नंतर आज नाही काम ते उद्या काम आहे. सो ते तुम्हाला परवाच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. हा उद्या ब्लॉग येईल. सो तुम्ही डायरेक्ट बघा. मी तुम्हाला आता काहीच सांगत नाही. मी पण मला पण खूप एक्साइटमेंट आहे त्या गोष्टीची. तुम्हाला पण असली पाहिजे. कारण की ज्या मी जुन्या गोष्टी करायचो आधी त्या मी परत चालू केल्यात. सो कुठली गोष्ट आहे, काय गोष्ट आहे ती तुम्हाला उद्या कळेलच. सो हा ब्लॉग पूर्ण बघा. तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा अंदाज येईलच. त्यामुळे उद्याच्या ब्लॉगमध्ये तर पूर्णपणे क्लिअर होईल तुम्हाला की कशाबद्दल मी बोलत होतो आणि काय बोलत होतो. ते बघा ते पोलीस आहेत ना, ते इथनं पहिले खालनं असं उडी मारून तिकडनं डायरेक्ट त्या प्लॅटफॉर्मवर जायचे. आता पोलीस वगैरे जाऊन देत नाहीत. त्या ब्रिजवरनंच जायला सांगतात आणि मी नेमका बसलोय इकडे. मला पण त्या साईडलाच जायचं. ट्रेन त्याच साईडला लागते. पोलीस लय लांब बसलेत तिकडं. आपल्या अनाउन्समेंट झाली, इकडनं ट्रेन जवळपास आली का आपण इथनं पटकन उडी मारून त्या साईडला जाऊ. काही टेन्शन नाही. एवढं फिरून कोण जाणार त्या ब्रिजवरनं, कोण जाईल एवढं फिरून असा. त्यापेक्षा इथनं पटकन उडी मारून त्या साईडला जाऊ शकतो मी. सो गाईज आता मी ट्रेनचा स्टेटस चेक केला आणि आता वाजले 3:35 झालेत. 3:30चा वीरचा टायमिंग आहे. पण आता मी स्टेटस चेक केला तर ती आता करंजाडीला दाखवते. म्हणजे अर्धा तास लेट दाखवतेच ही ट्रेन. म्हणजे हिचं नेहमीचंच आहे की अर्धा तास 15, 20, 30 मिनिटं ही लेटच असते. कारण की 3:30ला इथं पाहिजे होती. पण ती आता करंजाडीला आहे. म्हणजे एक अर्ध्या तासात ती इथं पोहोचेल. म्हणजे 4, 4:15 पर्यंत इथं येऊन जाईल ती. आता बघू वाट. दुसरा काय ऑप्शन नाही आपल्याकडं. कायच आता अनाउन्समेंट झाली ट्रेनची. ट्रेन येईल एक 5-10 मिनिटात. सो आपण आता जाऊ त्या साईडला. ब्रिजवरनं जायला लागतं कारण की ते पोलीस ओरडतात तिकडं जाताना. असं रुलावरनं नाही जाऊ शकत डायरेक्ट. सो आता ब्रिजवरनं चाललोय. सो गाईज आता फायनली ट्रेन आले. 3:53 वाजलेत आणि 3:53ला आता ट्रेन आले. हे बघा.
आपण जाऊ आणि पहिली बसायला जागा बघू. बसायला जागा भेटली तर बरं होईल. ट्रेन आहे माझ्या मागं. सो गाईज फायनली जागा भेटली बसायला मला. वरती बसले मी. सगळी लोक खालती आहेत. गर्दी आहे बऱ्यापैकी. भेटले जागा बसायला. सो गाईज आता मी आलोय पनवेल स्टेशनला आणि आता नेमकी ट्रेन पण आली इथे. सो पटकन बसतो आणि घनसोलीला उतरतो. लय लेट होती ट्रेन. बराच टाइम लागला उतरायला. स्वतः आले ठाणेवरनं. स्वतः जातो. सो गाईज फायनली पोचलोय घरी. फ्रेश वगैरे झालो. दिवाबत्ती करायचे. दिवाबत्ती वगैरे करून मग निवांत बसतो. नंतर मग थोड्या वेळात आपण जेवायला जाऊ. तर वाजले 9 वाजले पोचायला. कारण की ट्रेन लेट होती. सगळ्या ठिकाणी थांबत कंटाळा आला. सो लेट झाला थोडं यायला. स्वतः आलोय फ्रेश वगैरे झालो. दिवाबत्ती वगैरे करतो आणि मग आपण जाऊ जेवायला. चला. सो गाईज आता जेवून निघालो मी. जेवलो वगैरे इथे हॉटेलला आणि आता रूमवरती जातोय. रूमवरती जाऊन जरा फ्रेश वगैरे होतो आणि झोपतो. कारण की आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आणि लवकर निघायचं आहे. सो का उद्या लवकर उठायचं आहे, कशासाठी उठायचं आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेलच. पण आता आपण जाऊ घरी. सो गाईज आता घरी आलो मी. घरी येऊन जरा फ्रेश वगैरे झालो आणि आत्ता झोपायची तयारी करूया आपण. आणि उद्याचा दिवस खूप खास आहे आणि खूप एक्साइटेड आहे मी उद्याच्या दिवसासाठी. सो उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे. सो आपण आज लवकर झोपू. त्यामुळे आजचा आपण इथेच थांबूया. सो आजचा ब्लॉग एवढाच होता. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.